राधे राधे, जय श्री कृष्ण. कसे आहात? आय होप तुम्ही मजेतच असताल. तर 2 दिवसापासून आपले काय ब्लॉग येत नाहीये. छोटं बेबी असल्या कारणाने मला ब्लॉगिंग नाही करता, रील्स वगैरे बनवते. तर तुमचा सपोर्ट असू द्या मला. तर आता स्वयंपाकाची तयारी करते मी आणि म्हटलं थोडेसे आज कोथिंबीरच्या वड्या करावं नाही का. तर लसूण सोलून घेतलेला आहे आणि स्वयंपाक करूयात. हे गेलेले आहेत वॉशिंग सेंटरला आणि आयुष बसलेला आहे इथं शेंगदाणे खात. म्हटलं आता बच्चू झोपलेला आहे तोपर्यंत थोडीशी स्वयंपाकाची तयारी पण करूया आणि थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा पण मारणार होत्या ना माझ्या. तर फर्स्ट म्हणजे माझं नावच मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तर माझं नाव ज्योती आहे आणि तुम्ही जे चॅनलवर आहेत ना, तर त्या ज्योती राठोड ऑफिशियल या नावाने आपलं चॅनल आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आपण कोथिंबीर वगैरे निसून घेतलेली आहे आणि म्हटलं स्वयंपाक करून घेऊ आता. थोडंसं बेबी झोपलंय तोपर्यंत. पीठ मळून घेते कोथिंबीर वडीसाठी आणि रेसिपी नाही दाखवत मी पण तुम्हाला रेसिपी खाण्यासाठी बोलवेल नक्की. तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. असे गोळे तयार करून घ्यायचे. असे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे आपण ना थोडंसं गरम पाणी ठेवायचं, त्यामध्ये ते वाफळून घ्यायचे. वाफळून घेऊयात आता आपण. वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे या ठिकाणी. ॲक्च्युली ह्या ना जाळीदार चाळणीमध्ये ठेवायचे असतात, परंतु माझ्याकडे ती जाळीदार चाळणी आहे. ह्या चाळणीमध्ये ठेवावं लागतं, परंतु ना मला थोड्याच बनवायच्या होत्या, त्यामुळे म्हटलं आपण ना याच्यातच वाफवून घेऊयात. म्हणून म्हटलं याच्यातच वाफवून घेऊयात. बेबी झोपले माझं आणि मोठा बसला इथंच. तोपर्यंत आपण भाकरी पण बनवून घेऊयात आणि हे पण येतील. आज यांना सुट्टी होती, ते गेले मग वॉशिंग सेंटरला. आज जाऊन येतो बोलले. म्हटलं हो चालेल, ठीक आहे. मी तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवते, येतील गरम गरम खातील. ठेवून दे. बाजरीच्या भाकरी बनवते. सकाळी ना चपात्या असतात आणि दोन्ही टाइम बाजरीची भाकर नको आणि दोन्ही टाइम